इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण 3.3 उपघटक सर्वनाम. मागच्या लेसनला आपण नाम पाहिलं आहे. आज पाहत आहोत आपण सर्वनाम. सर्वनाम काय असतं? एक छोटे छोटे शब्द असतात, हे एक लक्षात घ्यायचं. आणि नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता यांनी तर मुख्यमंत्री हा शब्दासारखे दिलेले की मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्री गेले, पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री म्हणण्याचं टाळण्यासाठी आपण काय म्हणतात, ते आले, त्यांनी हार घातला, त्यांनी उद्घाटन केलं, याला म्हणायचं ते त्यांनी, यांना म्हणतो आपण सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणि आजकाल तर काय झालं, इतके अवघड अवघड मुलांचे नावं टाकतात. आर्या आणि उरिया, काय काय नावं, आजी आजोबांना ते नावं म्हणता येत नाही. ते तर पहिले सर्वनामच वापरणं. अरे तो आला होता, ते बाळ आलं होतं, आहे की नाही. बरं चला, तो झाला गंमत. आता सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार. पुरुषवाचक सर्वनाम, याच्यामध्ये 3 प्रकार येतात. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषी. नंतर आहे दर्शक, तिसरा संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. अनिश्चितलाच सामान्य पण म्हटलं जातं. पहिला प्रकार पाहूयात, पुरुषवाचक सर्वनाम. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम म्हणजे काय? स्वतःबद्दल आपण बोलतो, आपल्या ग्रुपबद्दल बोलतो, स्वतःबद्दल बोलतो, ते झाले प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक असे म्हणतात. मी अभ्यास केला, आम्ही अभ्यास केला, आपण खेळूया, स्वतः मी हे बनवले आहे. ओके, हे झाले पुरुषवाचक. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. आता समोर कोणीतरी असेल आपल्या, तेव्हा आपण म्हणतो तू हे खाऊन घे, तुम्ही आतमध्ये या, आपण इथे बसावे. आपण कधी वापरतो? आदरार्थी. समोर जर आपल्या समोर आदरार्थी व्यक्ती असेल तर आपण त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे. आणि स्वतः कसं आलं याच्यामध्ये? यात स्वतः नाही येणार आहे. पुढचं, ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. तो, ती, ते, त्या. पहा, ज्यावेळेस आपण 2 जण उभा असतो, तिसऱ्याबद्दल बोलतो की तो मुलगा असा आहे, तो मुलगा हुशार आहे, त्याने हे केलंय, तो लांब असतो किंवा जरी जवळ असला तरी आपण दोघं त्याच्या तिसऱ्याचं कौतुक करतो किंवा निंदा करतो, चुगली करतो, त्यावेळेस आपण वापरतो तो, ती, त्या. हो की नाही. मुली जास्त असतं, ती बघती ती कशी आली आहे, बघ तिने कसा ड्रेस घातलाय, तर तो कोणता वापरतो आपण त्यावेळेस? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता पाहतोय आपण दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे काय? दर्शविणे. ज्यावेळेस आपण एक बोट, शक्यतो बोट वापरतो, असं हे, हा, ही, ते, ज्यावेळेस एखादी वस्तू दाखवतो, जवळची किंवा लांबची किंवा जवळची, त्यावेळेस जे सर्वनाम वापरलं जातं त्याला म्हणायचं दर्शक. म्हणजे दर्शविणे. असे एक बोट करतो, हा पेन माझा आहे, ही वस्तू माझी आहे, ते कपाट माझं आहे. ठीक आहे. संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जो, जी, जे, ज्या. प्रश्नार्थक, हे तर माहीत आहेत. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना म्हणायचंय प्रश्नार्थक सर्वनाम. उदाहरणार्थ, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. तुझे नाव काय आहे. सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता नामाबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्या पेटीत काय आहे ते सांग. आता काय आहे इथपर्यंत असतं तर प्रश्नार्थक झालं असतं, पण आता पुढे पण वाक्य जोडून घेतलं, त्यामुळं त्या पेटीत काय आहे सांग हा प्रश्न न होता काय झालं आहे? सामान्य सर्वनाम. त्याला अनिश्चित सर्वनाम असेही म्हणतात. कोणी कोणास हसू नये. इथे पण कोणी, कोण हसलं असं विचारलं तर प्रश्नार्थक होईल, पण कोणी कोणास हसू नये ह्या येथे आहे सामान्य सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः. आपण हिंदीमध्ये आपण निजवाचक शिकतो. निजवाचक याच्यामध्ये असतं खुद, अपना, अपने आप.
तसंच आहे जे हिंदीमध्ये निज आहे ते आत्मवाचक सर्वनाम मराठीत म्हणतो आपण. मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः मोठा राखशील का? तो आपण होऊन माझ्याकडे आला. हे झालं आहे आत्मवाचक नाम. ठीक आहे, आपण नामांचे प्रकार पाहिले आहेत. आता लगेच सराव संच घेतो. सराव संच 3.3 मधला दुसरा ट्रॅक चाललेला आहे. पहा, पहिला प्रश्न, कोणी यावे कोणी जावे अधोरेखित शब्दाचे सर्वनाम कोणते? कोणी यावे कोणी जावे, एक तर हे सर्वनाम सामान्य आणि त्याला दुसरं नाव काय आहे अनिश्चित. दोन्ही एकच आहे, दोघांना दोन नावं दिलीत. आणि इथे काय किती पर्याय करायचे आपल्याला? 2 करायचे, म्हणून काय नाही दुसरा आणि चौथा पर्याय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तो आपण होऊन माझ्याशी बोलला. आपण आज जाऊया. आपण खूप शहाणे आहोत. आपण आत यावे. पहा, हे आपण जे आहे ना समोरच्यासाठी वापरलेलं आहे आदरार्थी, त्यावेळेस ते द्वितीय पुरुषवाचक नाम आहे, सर्वनाम आहे. आपण आत यावे, समोरच्याला म्हणतो ना आपण यात यावे. ही माझी शाळा आहे अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार. ही आपण दाखवतोय ही, हे झालं आहे दर्शक सर्वनाम. आपण आज गावी जावे अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता? आपण समोरच्याला सांगतोय आपण आज गावी जावे, हे आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण आज गावी जाऊया असं आलं असतं तर मग काय आलं असतं? मग प्रथम झालं असतं, कारण आपण सर्वांच्या ग्रुपबद्दल बोलत असणार आहेत. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. ज्याचे तो, हे झालं संबंध दर्शवणारं. जैसे वैसे तसं. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तुला काय हवे ते माग. आता तुला काय हवे ते माग, याच्यामध्ये हा काय कसा आलेला आहे? सामान्य सर्वनाम आलेला आहे. इथे प्रश्न विचारला तुला काय पाहिजे, तुला काय हवे, पुढे म्हटले ते माग, म्हणजे इथे क्वेश्चन केलेला नाही, इथे प्रश्न केलेला नाही, त्यामुळे इथे येणार आहे सामान्य सर्वनाम. पुढचा प्रश्न, आपण सर्वनामाचा प्रकार कोणता? हा किती ठिकाणी येतो? जर मी म्हटलं चला आपण खेळूया, त्यावेळेस कोण झाला तो? प्रथम पुरुषी. आपण येथे यावे किंवा आपण कधी आलात, समोर जर कोणी मोठं माणूस असेल तर आपण म्हणतो आपण बसा, आपण चहा घ्यावा, ते झालं द्वितीय. आणि आत्मवाचक नाम पण येतात नाही. आपण आपला अभ्यास आपण करावा, आपण आपले कपड्याचे घडे घालावेत, है की नाही? आपण इथे आलं आत्मवाचक, म्हणजे काय उत्तर आहे आपला? चौथा पर्याय. पुढचा प्रश्न, ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे त्यांनी चांगली तयारी करावी. ज्यांनी त्यांनी संबंधित सर्वनाम. ते लहान मूल रांगत आले अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता पहा, ते आपण साहजिकच बोट किंवा हात करणार, ते म्हणजे काय झालं? हे दर्शक. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आलेले आहे? आत्मवाचक म्हणजे आपले काम आपण करावे, इथं आलंय आपले, आपण आत्मवाचक नाम. आपण सारे स्वच्छता करूया, इथं आलं आहे प्रथम पुरुषी. आपण मदत केल्यामुळेच मी यशस्वी झालो, हे आहे द्वितीय पुरुषी मध्ये आपण आदरार्थी वापरले समोरच्या व्यक्तीला. कोण उशिरा आले आहे आज यात कोणीच नाहीये, चला हे आहे आत्मवाचक नाम. मामांच्या गावी कोण जाणार आहे? कोण या सर्वनामाचा प्रकार कोणता? इथं प्रश्न विचारलेला आहे पहा, हे काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नचिन्ह आलेले ना. पुढीलपैकी कोणते सर्वनाम प्रश्नार्थक व अनिश्चित सर्वनाम दोन्ही प्रकारात येते? प्रश्नार्थक व सर्वनाम. कोणी हा प्रश्नार्थक मध्ये पण येतो, अनिश्चित मध्ये पण येतो. कोणी खाऊ खाल्ला, हो की नाही? पुढे 13वा प्रश्न घ्यायचा आहे. डॅश लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात. जे लोक संबंधी वापरायचं इथे आपल्याला. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य सर्वनाम आहे? सामान्य सर्वनाम ओळखायचं आपल्याला. इथे प्रश्नार्थक आला, इथं प्रश्न आला, इथं प्रश्न आला, इथं प्रश्नचिन्ह पण नाही, आणि पुढे ते सांगणार नाही. मी काय करणार आहे ते सांगणार नाही. दुसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते सर्वनाम
पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्हीसाठी वापरू शकतो. तू काय खाल्लेस? लता, तू काय खाल्लेस? किशोर, तू काय खाल्लेस? दोघांनाही आपण काय वापरतोय? तू, स्त्रीलिंगी पुल्लिंगीमध्ये. ठीक आहे. आज पाहिला आपण 3.3 मधला दुसरा टॉपिक सर्वनाम. पुढच्या वेळेस पाहूया आपण 3.3 मधला विशेषण. तोपर्यंत अभ्यास करा आणि कमेंट लिहा.